सुगंधा जेवलीस का नाही? नाही साहेब. जेवून घ्या ना, आमचं होत आलंय. साहेब मी ते तिला भूक नाही. असं का? काय रे तू जेव ना युवराज. मला नको. कशाला आग्रह करती? तसं जेवत राहिला तू. हा याला म्हणायचं बाप. मोलकर्णीला सुगंधा जेवलीस का? घे जेवून, आमचं उरकतच आलंय आणि लेकराला केळ विचारिनात. अरे जेव रे राजा. मला भूक नाही आई. अगं नको आग्रह करू त्याला. पोरीच्या बार गळ्यात गळ घालून फोटो काढल्यावर पोट भरला असेल त्याचं. काय एका पोरीच्या गळ्यात गळा घातला तर गळा काढायला झालंय. हाशमी सारखा पोरगा असता तुम्हाला तर काय केलं असतं? प्रत्येक हिरोईनच्या तोंडात तोंड घालून त्याचे दात पडायची वेळ आली पार, तरी त्याच्या घरच्यांनी सुद्धा केलेलं नाही. आणि आमचा बाप बघा. आपल्या कडू पाटलाचं खानदान आहे, इज्जत आहे आपल्या घराण्याला. काय इज्जत आहे? काही इज्जत नाही बोडक्याची. कॉलेजमध्ये गेलं की पोरं कोरस मध्ये ओरडतेत, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा. बोलणारच ते. दारू पिऊन फोटो काढायच्या पोरी बरोबर. मग काय होतंय? तुम्ही तर पेज 3 वर येण्यासाठी मरत असता आणि लेकरू पेज 1 वर आलंय तर त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नाव वाढलं का कमी झालं? बघितलंच किती नाराज आहे पोरग. कधी कधी मला संशय येतो माझंच पोरग आहे का म्हणून. हे बरं आहे तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्यावर कशाला संशय उगाच? तुझ्यामुळे बिघडलंय ते का अर्थ? काय बिघडलो? एका पोरीच्या गळ्यात पडून फोटो काढला ते एवढं? हा तुमच्या बापानं तर तमासगिरी आणून ठेवली होती तेव्हा नाही कोणी बोललं ते? तुझे सब है पता है ना माँ. आता बोला. माझे वडील होते ते. आणि मग हा कोण आहे? हा काय माझा बाप आहे? नाही तर कोण आहे? हा जन्माला आला तेव्हा काय म्हणाला होता? तुझ्या पोटी माझा बाप जन्माला आला म्हणून असं बोलले होते ना? मग बापाशी असं बोलतात का? मला वाटेल ते टाकून बोलता. तुम्हाला असं नाही वाटत आजोबाशी असं बोलतोय आपण? ते मी 8वीत असताना बूट फेकून मारला होता तेव्हा असं नाही वाटलं आपण हा आजोबाला बूट फेकून मारतोय? अंजलिनाला नकार देताना साक्षात आजीला नकार देताय असं तुम्हाला फील सुद्धा आला नाही? अरे तुझ्या आजोबा असतं ते अँजेलिना नावाची पोरगी स्वप्नात आली असती का तुझ्या? कडू पाटलाची सून अँजेलिना. त्याला काय झालं एवढं? काय झालं? अरे अंजलिना कडू वाटलं. अंजलिना कसं वाटतं ऐकायला? गाड वाटतं. कसलं गाड वाटतं? कोऱ्या फळव जुन्या खडून लिहिलं कसा करकरा आवाज येतो ना तसं वाटतं. हा आणि आरती कडू पाटील कसं वाटतं? दगडाने तवा घासल्यासारखं नाही का वाटत? जाऊ द्या एवढी पोराची इच्छा आहे तर काय एवढं त्यात? अँजेलिना नावाची काही सून असती काय? आणि ती सुद्धा कडू पाटलाच्या खानदानात. अरे पुरणपोळी दे म्हणलं 2 पावांमध्ये पुरण घालून देणार जेवायला. पुरणपोळी मी शिकवीन तिला. काय काय शिकवशील? उद्या तुळशी वृंदावनाच्या पूजेच्या वेळेला अगरबत्तीच्या ऐवजी मेणबत्ती लावल तुझी ती अँजेलिना. लावू दे मेणबत्ती. त्याला काय झालं? मनात देव असला म्हणजे झालं. वाह तुझे सब है पता है ना माँ. याला म्हणतात ताई. बापाने पार जाम करून टाकला मला. मी काय म्हणते एकदा मुलीला भेटून तर घेऊया. कशाला? घ्या ना. असं काय करता? बरोबर आहे. ठीक आहे उद्या घेऊन ये तिला. काय संस्कार केले तुम्ही? काय हो खरंच भेटणार ना? का नाही त्या शिंद्यांशी साखरपुड्याविषयी बोलून ठेवलंय तुम्ही म्हणून म्हटलं भेटणार ना नक्की. अगं बघू ना कार्टाचा काय चॉईस येतो. मी तुला सांगतो खात्रीनं माझ्या चॉईस पेक्षा एकदम फालतू असणार. चला. बाबा 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 मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. निघून जा इथून. हे बघ त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये आणि तोंड काळ कर इथून. बाबा तुम्हाला समजत कसं नाहीये? मी त्या बाई बरोबर राहू शकत नाही. अरे मग काय मी राहू का आता? मी तसं म्हटलंय का? पण शेवटी काही झालं तरी कडू पाटलाच्या खानदानीच्या इज्जतीचा सवाल आहे बाबा. अरे मग काय पोरगा सांभाळायस का फक्त? मी कशाला सांभाळू? जिनं त्याला जन्म दिला ती सांभाळेल. काय झालं तरी त्या पोराच्या खऱ्या आईला घेऊन ये. तिच्या बरोबरच राहील. माझ्या डोळ्यासमोर वाढलं पाहिजे माझ्या रक्ताचं पोरग. बाबा तुम्हाला कळत कसं नाहीये? म्हणजे मी काय मोलकर्णी बरोबर संसार करू? मोलकरी म्हणजे आपली सुगंधा? आपली म्हणजे आपल्या खानदानात काम करणारी सुगंधा म्हणतोय मी. हा सुगंधा. काय साहेब? बाबा तिला बोलू नका. टाळी एका हातानं वाजत नसते. सुगंधा काय झालं तू असं का वागलीस माझ्याशी?
का माझा विश्वासघात केलास? अरे तुला साडी चोळी, तुझ्या घरचा खर्च, तुझा खर्च, तुझ्या नवऱ्याची व्यसन, 2,500चा मोबाईल व्हायब्रेट होणारा घेऊन दिला आणि तू असा विश्वासघात केलास माझा. काय झालं साहेब? मी काय मी केलं नाही साहेब. मला सांग, ते पोरग तुझं आहे का नाही? हो माझंच आहे, पण युवराज साहेबांचं नाहीये साहेब. अरे हा काय घोळ आहे? तुझं आहे आणि युवराज साहेबांचं नाही म्हणजे 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 बापाला लेखाला एका टायमाला फिरवत होतीस तू? व्हॉट इज दिस? नाही साहेब, युवराज साहेबांचा काय बी संबंध नाहीये, त्यांचा काही दोष बी नाहीये ना साहेब. खरंच युवराजचा काही संबंध नाही म्हणजे? हो साहेब, खरंच? खरंच साहेब, माझ्यावर विश्वास नाही तुमचा? अगं मला आधी का नाही सांगितलंस? काही गुप्त बातमी माझ्यापासून लपवून ठेवलीस? अगं अगं या माझ्या पोरानं एकही अपेक्षा पूर्ण केलेली नाही, पण या पोराला मी वाढवणार, शिक्षण देणार, शिक्षण मंत्री बनवणार, त्याला महर्षी. अरे देवा देवा, हे नवीनच लफड झालंय. उद्याच्या उद्या पेपरात जाहिरात द्यावी लागेल. हे पोरग ज्याचं असेल त्याने घेऊन जा, नाहीतर माझ्या आयुष्याचं लफड होईल. आता आईच्या आयुष्याचं लफड तर झालेलंच आहे. आई तुझे बोललीस तर खरंय, हा माझ्यासारखाच आहे दिसायला. मुळीच नाही. हा माझा चिक्कू माझ्यासारखा आहे. छा, तुझ्यासारखा कसा असेल? का म्हणजे माझ्यासारखा दिसतो म्हणलं, तुझ्यासारखा कसा असेल? अगं डोळे बघ डोळे, बुबळ बघ बुबळ, अशी गोल गोल आहेत. त्यात काय, सगळ्यांचीच बुबळ गोल गोल असतात. पण तांबूस आहेत ते सगळ्यासारखे नसतात. नसायला काय झालं? आपल्या घरातल्या मोलकरणीचे डोळे पण तांबूसच आहेत. हा बरोबर आहे, तिचाच आहे तो. काय आपलं हे म्हणजे तिच्या सारखा तोंडावळा आहे. ये 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 माझा चिकूबाजी. सोना. माझा युवराज, माझा युवराजच लेकरू आहे ते. हा युवराजचे लेकरू नाही ते. मी माझ्या बाबांचाच मुलगा आहे. नाही बेटा, तू यू बाबांचा मुलगा नाहीयेस. हो, काय बोलताय तुम्ही? युवराजचा नाहीये? अम्मा आपण का सांभाळतोय त्याला? अगं असं काय करते? आपलं रक्त आहे ना, म्हणजे आपलं प्रामाणिक रक्त आहे ना, त्यामुळे कोणाचे पोरग असलं तरी बघितलंच पाहिजे. काही नाही, काही गरज नाहीये. माझ्या मुलांना आवडतं फक्त मम्मीच्या हातचं जेवण, आणि ते मम्मी मसाल्याने बनलेलं. आजी, ती बघ माझी मम्मी. अरे वेड लागलं काय तुला? अरे ही तुझी मम्मी नाहीये. घरकुल मसाले, स्वादिष्ट जेवण, सुखी जीवन. भारताच्या प्रत्येक गृहिणीची पहिली पसंत घरकुल मसाले. ही जाहिरातीत दिसते ती तुझी आई? हो, हीच माझी मम्मी आहे. खरं सांग. खरंच, मी इतके दिवस हिच्याकडेच राहिलेलो. खरं सांगायला सांगितलं तर सांगत नाहीये. तो कसं खोटं बोलेल? त्याला कळतं तरी का खोटं बोलणं? म्हणजे हा सुगंधाचा मुलगा नाहीये. आपलं आहे ना, मला डोकंच चालत नाही. अंजलिनाचा जर हा मुलगा असेल तर माझा काय संबंध आहे? काय बोलतात तुम्ही? अंजलिनाचा मुलगा हा म्हणजे हा अंजलिना आणि युवराजचा मुलगा?